नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री साधारणतः 1:30 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे। संजय अडाडसे व्यवसाय आणि कारपेंटर यांच्यावर 4 जणांनी एकत्रितपणे हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात संजय गंभीर जखमी झाले असून सुरुवातीला त्यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे रेफर करण्यात आले, जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणात मुख्य आरोपी दादू असल्याचे समोर येत असून त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे आरोपी आणि जखमी हे एकमेकांचे नातेवाईक असून जुन्या वादातूनच हा हल्ला झाल्याची चर्चा आहे। या घटनेनंतर नांदगाव पेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली। फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटली असून आरोपींच्या अटकेकरिता पोलिसांची विशेष पथक रवाना करण्यात आले आहे। या प्रकरणातील भारतीय दंड संहितेच्या कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ठाणेदार दहातोंडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून कोणताही आरोपी सुटणार नाही असा ठाम इशारा दिला आहे।